नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एवढ्या सगळ्या बॅग्स कशासाठी? तर 3 ते 4 दिवस मी देवदर्शन करणार आहे, तर त्यासाठी बॅग्स पॅक केलेल्या आहेत. लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असेलच. त्यामध्ये आमच्या गावची भैरवनाथ यात्रा मी कवर केली होती. आणि त्यानंतर नेक्स्ट डेला माझ्या मेहुण्याच्या मुलीचा नामकरण सोहळा होता, तर तो कार्यक्रम झाला. त्यामधले हे काही क्षण. कार्यक्रम संपवून देवदर्शनाला निघताना अन्वीने सर्वांना बाय बाय केलं आणि निरोप घेतला. मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आम्ही पहिलं देवदर्शन करणार आहे तुळजापूरला, श्री तुळजाभवानी मातेचं. टाकळीवरून निघालं की तुम्हाला अहिल्यानगर मार्गे जावं लागतं. अहिल्यानगर पुढे गेलं की तुम्हाला 2 रूट लागतात तुळजापूरला जाण्यासाठी. एक रूट लागतो तो करमाळा मार्गे लागतो आणि दुसरा रूट लागतो तो जामखेड मार्गे लागतो. दोन्ही रूटचं अंतर जवळपास सेम आहे. तर आम्ही जामखेड मार्गे गेलो. गुगल मॅपमध्ये दिसत होतं जवळपास 274 किलोमीटर आणि टाईम लागत होता त्यासाठी जवळपास 5 तास. तुम्ही बाजूला माणसांची गर्दी बघत असाल तर हे लोक आले होते यात्रेसाठी, जी आहे श्री एडेश्वरी मातेची आणि हे आहे एडेशीला. सूर्यास्ताचा हा किती सुंदर व्ह्यू आहे. तुळजापूरच्या जवळ आल्यावर आम्हाला अंधार पडला. अजून इथून पुढे तुळजापूर जवळपास 4 ते 5 किलोमीटर आहे. टाकळीवरून निघताना मी माझ्या जिजूंना आणि माझ्या भाचीला दोघांना घेतलं. मंदिराजवळ पोचल्यावर आम्ही कार पार्क केली आणि आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. खूप वेळ गाडी चालवून जरा थकायला झालेलं, त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी चहा घेतला आणि आमचा मूड फ्रेश झाला. अन्वीला पण चहा आवडतो, त्याच्यामुळे अन्वी पण मागत होती. पण चहा खूप गरम होता, त्याच्यामुळे अन्वी बोलली नको नको, मला नको. पायऱ्या उतरताना आम्हाला असं समजलं की देवीच्या मुखदर्शनासाठी 1 ते 1.5 तास लागतो. VIP दर्शनाचा पण पास अवेलेबल होता, बट 500 पर पर्सन होता. मग आम्ही विचार केला की 1 तासामध्ये जर दर्शन होणार असेल तर मग VIP दर्शन जे त्यामध्ये 20 ते 25 मिनटं लागतात ते घेऊन काही अर्थ नाही आहे. बाकी लोक चालतात तसं अन्वीला पण चालायचं होतं, कारण बऱ्याच वेळ गाडीमध्ये बसून बसून ती पण वैतागली होती, तिला पण चालायचं होतं. मग काय अन्वीने हट्ट केला की नाही मला पण चालायचं आहे. मग काय तिची झाली मस्ती सुरू. चालताना खूप त्रास देत होती, त्याच्यामुळे मी तिला उचलून घेतलं. तर मग शांत बसली ही अन्वी खसली. मग तिने माझ्याबरोबर मस्ती करायला सुरुवात केली. मग मी पण तिच्याबरोबर थोडी मस्ती केली. ड्रायव्हिंग करून आलेला जो कंटाळा होता तो माझा पूर्ण निघून गेला. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर अन्वीने पुन्हा हट्ट केला की नाही मला सोडा, मला चालू द्या, मला पळू द्या. मग काय थोडंसं सोडलं तिला. मग तिची पुन्हा झाली मस्ती सुरू. देवीचं मनोभावी दर्शन घेतलं आणि आम्ही मेन गाभाऱ्यातून बाहेर आलो. तुळजाभवानी माता ही आमच्या कुलदेवींपैकी एक आहे, त्यामुळे देवीचं दर्शन झाल्यावर खूप प्रसन्न वाटलं. मग केलं आम्ही छोटंसं फोटोशूट. इतिहासात असं सांगतात आपल्याला की तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार, जिचं नाव होतं भवानी, ही भेट दिली आपल्या शत्रूंना मारण्यासाठी. अन्वीला काय मनासारखं खेळायला भेटत नव्हतं, त्याच्यामुळे तिथे जागा खूप दिसली, त्याच्यामुळे अन्वी बोलत होती की नाही मला खेळू द्या. पुढचा प्रवास करायचा होता, त्यामुळे आम्ही लगेच निघालो. तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. अक्कलकोटला घेणार आहोत आम्ही श्री स्वामी समर्थांचं दर्शन. अक्कलकोटला जाण्यासाठी आम्हाला लागणार होते 1.5 तास आणि जवळपास 70 किलोमीटर अंतर. तर आम्ही रात्री लेट न करता पटापट निघालो अक्कलकोटकडे जाण्यासाठी. रात्रीचे 9 वाजले होते आणि सर्वांना भूक लागली होती, त्यामुळे आम्ही थांबलो जेवायला. इथे जेवणात खूप छान टेस्ट होती, त्याच्यामुळे सगळ्यांनी मनसोक्त पोट भरून खाल्लं आणि आम्ही निघालो पुन्हा अक्कलकोटला जाण्यासाठी.
तुम्हाला व्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा आणि नेहमी हसत राहा. चला, बाय बाय.